नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ही जी व्हिडिओ आहे ती त्या लोकांसाठी खास असेल जे आताच नवीनच रिक्षा घेण्याचा विचार करतात, प्रयत्नात आहेत। तर त्यांच्यासाठी खास असेल आजची व्हिडिओ, कारण रिक्षा घेण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो शेवटपर्यंत। आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा मित्रांनो। आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका, म्हणजे चॅनलवर नवीन व्हिडिओ आली की सगळ्यात अगोदर तुम्हाला कळेल। तर चला मग सुरू करूयात। तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला रिक्षा शिकणं खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला रिक्षा येत नसेल तर ती तुम्हाला अगोदर शिकून घ्यायला लागेल, चालवायला शिकून घ्यायला लागेल। त्यानंतर मग तुम्हाला लायसन्ससाठी 3 व्हीलर ऑटो कॅबच्या लायसन्ससाठी तुम्हाला अप्लाय करायला लागेल। त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागतील, मेन म्हणजे आधार कार्ड। आधार कार्ड तुमचा अपडेटेड हवा मित्रांनो, म्हणजे त्याच्यावरती जो ॲड्रेस असतो तो प्रॉपर असायला हवा, त्याच्यात हाऊस नंबर वगैरे प्रॉपर असायला हवं। आणि आधार कार्ड तुमचा तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असायला हवा। आणि त्याच्यानंतर हवा असेल तो पॅन कार्ड आणि 2 फोटो आणि ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला लाईट बिल, वोटर आयडी किंवा पासपोर्ट या तिघांपैकी एक हवा असेल। तर हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत आणि लायसन्ससाठी अप्लाय करायचं आहे। मग त्याच्यानंतर मित्रांनो, लायसन्ससाठी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन एक टेस्ट द्यावी लागते। ऑनलाईन टेस्ट असते, काही प्रश्न असतात, नियम असतात आरटीओचे, ते तुम्हाला जाऊन ऑनलाईन द्यायला लागतात, टेस्ट द्यायला लागते। जर तुमच्याकडे ऑलरेडी कुठला तरी लायसन्स असेल, म्हणजे बाईकचा किंवा कारचा आधी तुमच्याकडे आधीपासून असेल तर तुम्हाला ही टेस्ट द्यायची गरज नसते मित्रांनो। जर तुमच्याकडे एकही लायसन्स नसेल, कुठलाच नसेल, पहिल्यांदा तुम्ही हा लायसन्स काढता, तर मित्रांनो तुम्हाला ती टेस्ट देणे गरजेचं आहे। ती टेस्ट दिल्यानंतर त्याच्यात तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंगची एक टेस्ट द्यायला लागते। त्याच्यानंतर काही दिवसानंतर रिक्षा चालवून दाखवायला लागते आरटीओला जाऊन। तर मग ते झाल्यानंतर त्याच्यानंतर काही दिवसानंतर तुमचा जो लायसन्स आहे तो प्रिंट होऊन तुमच्या घरी पोस्टाने येतो। तर मित्रांनो, लायसन्स घरी आल्यानंतर तुम्हाला रिक्षाचा बॅच काढावा लागतो। तर बॅचसाठी जे डॉक्युमेंट लागतात मित्रांनो ते असे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पीसीसी म्हणजे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, आणि मग एसईसी म्हणजे 15 वर्षाचा रहिवासी दाखला, तो तुम्हाला काढून घ्यावा लागतो त्याच्यासाठी। आणि तुम्हाला जो लायसन्स आलेला आहे तो हवा असतो, लायसन्स पण तो पण द्यावा लागतो, सबमिट करावा लागतो हा फॉर्म भरण्यासाठी। तर एवढे सगळे डॉक्युमेंट तुम्ही जमा करून मग तुम्हाला फॉर्म भरून मग त्यासाठी अप्लाय करावं लागतं। मग त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही दिवसानंतर एक अपॉइंटमेंट भेटते आरटीओला जाऊन। तुम्हाला बॅचचे काही नियम असतात बॅचबद्दल, ते तुम्हाला जाऊन तिथे सगळे डॉक्युमेंट घेऊन जावं लागतात। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बॅचचे काही नियम विचारले जातात, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर ते झाल्यानंतर, त्याच्यात पास झाल्यानंतर पुढच्या काही दिवसानंतर तुमचा बॅच नंबर तुमचा लायसन्सवर प्रिंट होऊन येतो। त्याच्या अगोदर तुम्हाला एक येल्लो कार्ड भेटतो, हा बघा मी तुम्हाला दाखवतो। असा हा येल्लो कार्ड असतो, हा आपण हाच बॅच असतो, म्हणजे येल्लो कार्ड बोलतात त्याला, हाच बॅच असतो, हा आपण यूज करू शकतो, हा आपल्याला यूज करायला लागतो। आणि बाकी बॅच नंबर आपला लायसन्सवर प्रिंट येऊन आपल्या घरी येतो पोस्टाने। तर मित्रांनो, तिसरी आणि एक महत्वाची प्रोसेस आहे ती म्हणजे परमिट। तर लायसन्स आणि बॅच काढल्यानंतर तुम्हाला परमिट काढावा लागतो। त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागतात, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, पीसीसी म्हणजे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर एसईसी म्हणजे स्थानिक रहिवासी, 15 वर्षाचा स्थानिक रहिवासी दाखला असतो तो लागतो, आणि एक ॲफिडेव्हिट लागतं, आणि 2 फोटो लागतात। तर एवढे सगळे डॉक्युमेंट जमा करून तुम्ही परमिटसाठी अप्लाय करायचं असतं। मग ते अप्लाय केल्यानंतर काही दिवसानंतर परमिट तुम्हाला मिळून जातो। आणि मित्रांनो, एकदा परमिट मिळाल्यानंतर तुम्ही तुमची स्वप्नातली जी गाडी आहे, रिक्षा आहे, ती घेण्यासाठी तयार असता मित्रांनो। तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की जर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट काढायचे असतील तर तुम्ही एखादा एजंट बघा, तुमच्या जवळपास असेल, आरटीओचा असेल एजंट, त्याच्याशी संपर्क साधा मित्रांनो।
कारण ते तुम्हाला चांगल्या प्रकारे हे सगळी प्रोसेस करून देतील। तर मित्रांनो, ही होती सगळी प्रोसेस लायसन्स, बॅच आणि परमिट काढण्याची। याच्यानंतर तुम्ही हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्ही काढल्यानंतर तुम्ही रिक्षा घेऊ शकता। तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। काही सजेशन असतील तर मला सांगा कमेंटमध्ये, काही अजून माहिती असेल किंवा याच्यात कमी माहिती भेटली असेल तर अजून मी माहिती देऊ शकतो याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये मला। आणि जर तुमचे कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांना रिक्षा घ्यायची आहे पण प्रोसेस माहीत नसेल काय डॉक्युमेंट लागतात, तर ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, त्यांना पण माहिती मिळून जाईल। आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो, आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना तिला पण दाबून टाका, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकले चॅनलवर की सगळ्यात अगोदर तुम्हाला कळेल। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र।